खासदारांच्या पुढाकारानं पालिका फायद्यात, ठाणे महापालिकेची 185 कोटींची झाली बचत। ठाण्यात होऊ घातलेले रेल्वे स्टेशन यासाठी राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणार होते। त्यासाठी लागणारा खर्च हा स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या निधीतून करण्यात येणार होता। दरम्यान या नवीन रेल्वे स्टेशनचा खर्च हा केंद्रातील रेल्वे मंत्रालय करणार असल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिली। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे 185 कोटी वाचण्यास मदत होणार आहे। दिल्लीत रेल भवन येथे झालेल्या या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे उपस्थित होते। ठाणे येथे मनोरुग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे। यामध्ये रेल्वे परिचालन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं याआधी अनुषंगिक कामे रेल्वेकडून, तर परिचालन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प याआधी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येणार आहे। कामे जलद गतीनं व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीनं निर्णय व्हावा, तसेच परिचालन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या निधीमधून करावी, यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारानं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। त्याचबरोबर परिचालन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचं काम सोडून उर्वरित कामासाठी रेल्वेच्या हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी, ही मागणीही रेल्वे मंत्री वैष्णव यांनी मान्य केली।